आजी कशात तुम्ही? छान 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 या बसा ना. आजी नमस्कार. सुखी राहा. बस बस. हो ग सुखी राहा. बस 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 बस. स्वानंदी, ही पमा म्हणजे अगं प्रमिला परब. गेली कित्येक वर्षांना केटरिंगचा बिझनेस करते ही. आणि पिंट्याला ना हिच्या हातचं जेवण खूप आवडतं बरं का. हो. पमा ही ना स्वानंदी म्हणजे पिंट्याची बायको, माझी नातसून. आजी आता माझ्या मुली पण मला मदत करतात हा. म्हणजे मोठी आसावरी आणि ही शर्वरी, या दोघी जणी मदत करतात. अजून 2 आहेत, अनुश्री आणि मयुरी, त्या अजून लहान आहेत. तर या दोघींसाठी मी स्थळ बघतीये. तुम्ही समरदादांना सांगा ना, त्यांच्या ऑफिसात कोणी अशी चांगली मुलं असतील, म्हणजे असं ते अकाउंटंट वगैरे असतात, कॅम्प्युटरवरती काम करतात. हा कॉम्प्युटर. हा तेच ते. म्हणजे कळलं ना तुम्हाला, असं चांगली मुलं कोण असतील ना, तर दादांना सांगा जरा बघा. अगं हो सांगेन, नक्की सांगेन. तू नको काळजी करूस. आणि तुझ्या मुलींना ना चांगलीच घरं मिळतील. स्वामी तुम्ही टेस्ट करून बघा ना. मस्त एकदम. छान आहे. वेगळीच चव आहे ना आजी. म्हणजे मी अशी इतकी टेस्टी पुरणपोळी मी खाल्लेलीच नाहीये कधी. स्वामींची कृपा, अजून काय. तुम्ही तर दरवर्षी घेता की. दरवर्षी आम्हाला ऑर्डर देताच, पुढच्या वर्षी पण करा हा. आता या वर्षीपासून माझंही ठरलंय तुमच्याचकडनं मागवायच्या. आजी इथल्या घरासाठी तर मागवतातच, की आता माझ्या माहेरी सुद्धा मी तुमच्याकडून पुरणपोळ्या घेते आणि पाठवते. पुरणपोळ्या तर मम्मीची स्पेशालिटी आहे. लालबाग परळ एरियामध्ये ना हिट आहे मम्मीची पुरणपोळी. नाही खरंच खूप टेस्टी आहेत. बरं चला येते हा मी. अगं थांब, अशी कशी जाऊन दे. नारायण, स्वानंदी हिची ओटी भर. ओटीचं सामान घेऊन ये रे. अगं